नमस्कार. पुष्पास खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत प्रत्येकांच्या आवडीची पौष्टिक आणि अप्रतिम चवीची पालक पनीर. अगदी हॉटेलसारखा हिरवा रंग, क्रीमी ग्रेव्ही आणि तोंडात विरघळणारे मऊ पनीर. ही रेसिपी एकदा पाहिली की पुन्हा बाहेरून पालक पनीर मागवायची गरजच पडणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर बनवायला सुरुवात करू. सोबत साहित्याची यादी दिली आहे. पालक 1 जुडी, पनीर 150 ग्रॅम, जिरा पावडर, मीठ, बटर, जिरे, हिरव्या मिरच्या, आले, लसूण आणि कोथिंबीर. प्रथम आले, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चॉप करून घेऊया. पालक निवडून 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. स्वच्छ धुणे खूप गरजेचं आहे. हा स्वच्छ धुतलेला पालक उकळत्या पाण्यातून काढायचा आहे. फक्त 1 ते 2 मिनिटात पालक उकळत्या पाण्यात ठेवायचा आहे. जास्त वेळ ठेवला तर त्याचा रंग आणि पोषक घटक कमी होतात. या प्रक्रियेलाच ब्लांच असं म्हणतात. यानंतर पालक लगेच बर्फाच्या किंवा अति थंड पाण्यात टाकायचा आहे. त्यामुळे शिजण्याची प्रक्रिया ताबडतोब थांबते आणि पालकाचा नैसर्गिक गडद हिरवा रंग कायम राहतो. त्याचा ताजेपणाही टिकून राहतो. पालकाचा कडवटपणा आणि कच्चेपणा कमी होतो. धूळ, सूक्ष्म जंतू कमी होण्यास मदत होते आणि ग्रेव्हीला रेस्टॉरंटसारखे टेक्स्चर मिळते. आता थंड पाण्यात घातलेला पालक काढून घेऊन त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. हीच पेस्ट आपल्या पालक पनीरचा आत्मा आहे. जितकी स्मूथ पेस्ट बनवू तितकी रेशमी ग्रेव्ही बनते. पालकाच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, फायबरचे प्रमाण खूप असते. नियमित पालकाच्या सेवनाने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी पालक एक वरदानच आहे. बघा, ही छान हिरवीगार पालकाची स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता गॅसवर जाडबुडाची कढई गरम झाल्यावर 1 चमचा तेल टाकून 2 टेबलस्पून बटर टाकायचं आहे. अगोदरच गरम कढईत तेल टाकल्यामुळे बटर जळत नाही. आता यामध्ये जिरे टाकून घेऊया. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. जिरे तडतडले की यामध्ये लसूण टाकून परतून घ्यायचं आहे. लसणाचा कच्चेपणा कमी होताच कट केलेली हिरवी मिरची, त्यापाठोपाठ बारीक कट केलेले आले टाकून छान परतून घ्यायचं आहे. यामध्ये जिरा पावडर आणि चवीपुरते मीठ टाकून मिक्स करून घेऊया. बघा, छान खमंग फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये पालकाची पेस्ट या फोडणीमध्ये घालूया. घरभर खमंग सुवास दरवळत आहे. यामध्ये चवीसाठी साखर घालूया. साखरेमुळे ग्रेव्हीला गोडसर चव येते. ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये पनीरचे तुकडे घालूया. हे पनीर काही जण परतून घेतात किंवा गरम पाण्यातून काढतात, पण मी हे असंच घालत आहे. यामुळे ते जास्त मऊसर लागते. आता हे सर्व चांगले उकळून घेऊया. बघा, किती सुंदर हिरवा रंग, किती क्रीमी ग्रेव्ही आणि मऊ पनीर. प्रत्येक घासात पालकाची पौष्टिकता आणि मसाल्याचा अप्रतिम समतोल अनुभवायला मिळतो. हे पालक पनीर गरमागरम फुलका, नान, चपाती, पराठा किंवा जिरा राईस सोबत खूपच चविष्ट लागते. आणि आता गरमागरम क्रीमी आणि हिरवागार पालक पनीर आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेत आहोत. वरून एक छोटासा बटरचा तुकडा जो हळूच वितळून ग्रेव्हीमध्ये मिसळतो. त्याचा खमंग सुगंध मन मोहून टाकतो. त्यावर ताज्या दुधाच्या साईचा किंवा फ्रेश क्रीमचा थर आणि हिरव्या पालकाचा सुंदर संगम या पदार्थाला हॉटेलसारखा रॉयल लुक देतो. ही पालक पनीर नक्की करून बघा. या आणि अशा घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एक स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.